लताबाई भुकेने व्याकुळ झाल्या होत्या. सकाळपासून त्यांची सून वनिताईने त्यांना काही खायला दिले नव्हते. सकाळी नाश्त्याला कांदे पोहे बनवले होते, परंतु ते त्यांना पचायला जड जात, म्हणून त्यांनी थोडेसेच खाल्ले होते. भुकेने प्रचंड व्याकुळ झालेल्या लताबाई सुनेला म्हणाल्या, "वनिता, मला खूप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे." ते ऐकून वनिता तोंड फिरवून म्हणाली, "तुला दिवसभर फक्त भूकच लागते. दुसरे काही काम नाही ना? टेबलावर चणे ठेवले आहेत तेच का? आणि पाणी पिऊन झोपून घ्या. मी आज दुपारी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाणार आहे, त्यामुळे आता रात्रीचे जेवण बनवणार आहे." हे ऐकून लताबाई यांना खूप वाईट वाटले. वनिताने फ्रीजमधला शिळा भात काढला आणि लताबाईंसमोर आणून ठेवला. त्यालाही घाण वास येत होता. लताबाईंनी तो भात रागाने डस्टबिनमध्ये फेकून दिला आणि मग तांदूळ डाळ काढला आणि स्वतःसाठी गरमागरम खिचडी शिजवली. ती खाऊन त्या गुपचूप त्यांच्या खोलीत जाऊन झोपल्या. त्या विचार करू लागल्या, वनिताने स्वयंपाक करण्यास मनाई केली असली तरी हे घर आपलेच आहे, त्यामुळे मी स्वतःचे जेवण बनवू शकते. 2 दिवसांनी त्यांचा मुलगा दिनेश लताबाईंना म्हणाला, "आई, आजकाल महागाई खूप वाढली आहे. मलाही घरखर्च चालवणं खूप अवघड जात आहे. मी विचार करतोय की घरातील एक खोली भाड्याने द्यावी. घर भाडे आल्यावर घरखर्चात मदत होईल." लताबाई मुलाला म्हणाल्या, "बेटा, तुला जे योग्य वाटेल ते कर." त्यानंतर दिनेश थोडासा संकोचून म्हणाला, "आई, तू तुझी खोली रिकामी कर आणि खालच्या खोलीत शिफ्ट हो. ती खोली छोटी आहे, तसेच त्यात टॉयलेट आणि बाथरूम नाही, त्यामुळे तिथे भाडेकरू राहणार नाही." लताबाई हैराण होऊन म्हणाल्या, "पण बेटा, ती खोली खूपच लहान आहे आणि ती एक स्टोअर रूम आहे. मी तिथे राहिले तर टॉयलेट बाथरूमला कुठे जाऊ?" दिनेश म्हणाला, "आई, तू अंगणात टॉयलेटला जाऊच शकतेस आणि अशीही तू घरीच असते. ज्याला आपण खोली भाड्याने देणार आहोत त्याला सर्व सुखसुविधा देण्याची गरज आहे. असंही ती खोली फार छोटी नाही आणि बाबा गेल्यानंतर तुला एवढ्या मोठी खोलीची काय गरज आहे?" लताबाई थोडा वेळ विचार करून म्हणाल्या, "आपण गच्चीवरची खोली भाड्याने देऊ शकतो. त्या खोलीतही सर्व सोयी आहेत." दिनेश म्हणाला, "नाही आई, ती खोली पाहुण्यांसाठी ठेवली आहे. वनिताचे वडील ये जा करत असतात, ते तुला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे पाहुण्यांसाठी एक रिकामी खोली ठेवावी लागते." लताबाई म्हातारपणामुळे आपल्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून होत्या, त्यामुळे त्या दिनेशच्या बोलण्यावर लताबाईंनी फारसा वाद घातला नाही. त्या छोट्या खोलीत शिफ्ट झाल्या. त्या खोलीत त्यांचा श्वास गुदमरत होता, पण तरीही तिथे त्या राहत होत्या. नवीन भाडेकरूही आला होता. सर्व काही पूर्वीप्रमाणे चालू होते. घरात आलेल्या भाडेकरूचं नाव रोहिणी असे होते. ती NGOमध्ये काम करायची. लताबाईंना दिनेश आणि वनिताकडून खूपच वाईट वागणूक मिळायची. हे पाहून रोहिणीला खूप वाईट वाटायचं. ती नेहमी लताबाईंची विचारपूस करत असे. लताबाई तिला मुलीसारखं मानू लागल्या. दिनेश आणि वनिता यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. लताबाईंना समजत होते की त्यांचा मुलगा आता पूर्वीसारखा राहिला नाही. तो बदलला आहे, परंतु त्यांना म्हातारपणी दुसरा आधार नव्हता. 2 घासासाठी त्यांना मुलगा आणि सून यांचा आधार घेऊन जगावे लागत होते. कधी-कधी लताबाई खूप रडत असत. त्या मनातल्या मनात सगळ्या गोष्टी रोहिणीला सांगत असत. आपल्याला यामधून कसे बाहेर पडता येईल याचा त्या विचार करत असत. त्यांचा नवरा हयात असताना त्या दोघांनाही घरातून खूप मान मिळत असे. त्यांचे पती घराची सर्व जबाबदारी सांभाळत. त्याचा परिणाम त्यांच्या पतीच्या आरोग्यावर झाला. एक रात्री त्यांच्या पतीला श्वास घेण्यात त्रास होऊ लागला आणि लताबाईंनी मुलाला वडिलांची तब्येत बिघडली असल्याचे सांगितले आणि आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ या असे सांगितले. त्यावर दिनेश बोलला, "आई, मला झोपू दे. आता मला खूप झोप आली आहे. आपण वडिलांना सकाळी डॉक्टरांकडे घेऊन जाऊ." असे म्हणत त्याने दरवाजा बंद केला. परंतु पहाटे त्यांचा मृत्यू झाला होता. दिनेश आणि वनिता रडण्याचे नाटक करत होते. जास्त वेळ सर्वात जास्त धक्का लताबाईंनाच बसला होता, पण त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. त्या स्तब्ध झाल्या होत्या. त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर वनिता आणि दिनेशच्या वागण्यात खूप बदल झाला. त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आपल्या भाडेकरू रोहिणीची मदत घेण्याचे ठरवले. रोहिणीने लताबाईंना काही गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांना थोडा धीर आला. दुसऱ्या दिवशी सकाळी लताबाई वनिता आणि दिनेश यांच्याकडे आल्यात आणि म्हणाल्यात, "मला तुमच्याशी दोघांशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. असे असे वाटते की तुम्ही दोघेही माझ्यामुळे त्रासात असतात, म्हणून मी विचार केला आहे की मी वृद्धाश्रमात." हे बोलताच वनिता खूप आनंदी झाली. दिनेशने थोडे दुःखी असल्याचे नाटक केले, पण लताबाई दिनेशला म्हणाल्या,
दिनेश, तुला दुःखी व्हायची गरज नाही आणि वनिता, तुला इतका आनंदी व्हायची गरज नाही. आधी माझे सर्व बोलणे ऐक. तुम्ही दोघे आणि लताबाई हसून म्हणाले, हो, मी खरं सांगते आहे. मी वृद्धाश्रमात, पण या घरातून मी कुठेही जाणार नाही. मी हे घर एक वृद्धाश्रम बनवणार आहे. आता इथे तुझ्यासारख्या स्वार्थी माणसं राहणार नाहीत. त्यापेक्षा माझ्यासारखे वृद्ध लोक राहतील. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. हे ऐकून दोघांच्या पायाखाली जमिनीत सरकले. दिनेश आणि वनिता दोघेही एकमेकांकडे पाहतच राहिले. पण इथे सगळे उलटं झालं होतं. दिनेश रागाने लाल झाला आणि म्हणाला, आई, हे घर माझ्या मालकीचे आहे. त्यावर लताबाई रागाने म्हणाले, तू विसरून गेला असेल. आजपर्यंत हे घर फक्त माझ्या नावावर आहे. तुम्ही दोघांनी मला खूप त्रास दिला आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून माझा अपमान केला. मला आता तुमच्यासोबत राहण्याची इच्छा नाही. दिनेश आईच्या पाया पडला. आई, मला माफ कर. आता आम्ही दोघेही तुझी चांगली काळजी घेऊ. तुझा कधीही अपमान करणार नाही. पण या घराला वृद्धाश्रम बनवू नकोस. यावर लताबाई बोलू लागल्यात, तू फक्त तुझ्या कुटुंबाचा विचार कर. माझी काळजी करू नकोस आणि लवकरात लवकर हे घर सोड. कारण उद्यापासून माझ्यासारखे म्हातारे इथे राहायला येणार आहेत. असे बोलून लताबाई आपल्या खोलीत निघून गेल्या. दिनेश आणि वनिता लताबाईंकडे पाहतच राहिले. प्रथम आपल्यासारख्या वृद्धांना आपल्या घरात आश्रय, आता त्या आनंदात वृद्धाश्रम चालवत आहेत. मंडळी, मुलांच्या बेजबाबदार वागण्यामुळे आजकाल वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे. जी मुले आपल्या पालकांशी गैरवर्तन करतात, त्यांच्या बाबतीत पालकही असे कठोर होऊ शकतात. आपल्या आईवडिलांची काळजी घ्या आणि आनंदी राहा. मित्रांनो, ही होती आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.